आदिवासी विकास विभागातल्या मिस्टर नटवरलालचा पर्दाफाश। भावाच्या बोगस संस्थेला लाखोंच्या कंत्राटाची खिरापत। भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल असतानाही झालं प्रमोशन। व्यापाऱ्यांचा आडमुठेपणा कायम। मुंबई नाशिकसह अनेक ठिकाणच्या बाजार समित्या बंदच। भाज्यांचे भाव कडाडले। विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत तासनतास तिष्ठत राहावं लागते लाखो वारकऱ्यांना। दर्शन रांगेतल्या समस्यांवर IBN लोकमतचा खास रिपोर्ट। आणि वऱ्हाडी मंडळींचं स्वागत गोबर स्नानानं। आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा प्रसार करण्यासाठी जळगावमध्ये गोशाळेत पार पडला अनोखा विवाह। नमस्कार, मी केतकी जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये सगळ्यात सुरुवातीची बातमी आहे डहाणूमधली। सरकारच्या योजना आदिवासींपर्यंत का पोहोचत नाहीत याचं आणखी एक कारण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। आदिवासी विभागातल्या एका बोगस कर्मचाऱ्याचा IBN लोकमतनं हा पर्दाफाश केलाय। विजय मोरे असं या नटवरलाल अधिकाऱ्याचं नाव आहे आणि त्यानं डहाणूत असताना स्वतःच्या भावाच्या बोगस संस्थेला लाखोंची कंत्राट दिली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे कंत्राट पूर्ण होण्या अगोदरच या विजय मोरेनं भावाच्या संस्थेला बेकायदेशीररित्या लाखो रुपये देऊनही टाकले। डहाणूत आदिवासी विभागात क्लर्क असताना त्याने हे पराक्रम केलेत। तत्कालीन अप्पर आयुक्त सुधीर पाटील यांच्याशी संगनमत करून त्यानं हा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात येतोय। बरं, हे कमी की काय म्हणून स्वतःला अपंग दाखवून विजय मोरेनं प्रमोशनही घेतलंय। डहाणूतून बदली होऊन हा अधिकारी सध्या सोलापूरला सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू झालाय। मोरेवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झालाय आणि तरीही त्याला प्रमोशन मिळालंय। ते प्रकल्प अधिकारी तुम्हाला देऊ शकते आणि प्रकल्प अधिकारी फक्त एवढं जरी सांगितलं तुमचे भाऊ देऊ शकत नाही। भाऊ वेगळा असू शकतो, तुम्ही वेगळे असू शकता, प्रश्नच नाही। फक्त ते तुमचे भाऊ आहेत किंवा नाही असं फक्त मला काय संबंध नाही। मला तुमचे दोन भाऊ आहेत मला वाटतं की आणि वहिनी असं त्यांच्या नावावरती संस्था आहे। आदिवासी लोकांपर्यंत योजना पोहोचत नाहीयेत याचं कारण असं आहे की आदिवासी प्रकल्पामध्ये काही अधिकारी लोक, काही कर्मचारी लोक आपल्या नातेवाईकांच्या भावांच्या नावावरती संस्था ओपन करून त्यांना ह्या सगळ्या योजना त्यांच्या पदरात पाडून देत आहेत। सन 2013-14 साली विजय मोरे यांच्या भावाच्या नावावरती लाखो रुपयाची कामं देण्यात आली, मात्र हे कामं पूर्ण झालीच नाही आहेत। त्याची बिलं पास करण्यात आली। या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोललं असता अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही आहेत। कुठंतरी विजय मोरे यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालतायत का असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। कॅमेरामॅन उमेश साळुंकेसह मी विजय राऊत, IBN लोकमत, पालघर। आणि यानंतरची बातमी आहे पंढरपूरची। आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद असं संत तुकाराम महाराजांनी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केलेला हा भाव आहे। पण त्यामागचं कारण सुद्धा तसंच आहे, कारण शेकडो मैल अंतर चालून पंढरी गाठायची आणि इथे आल्यानंतर पुन्हा दर्शन रांगेत उभं राहायचं, तेही किती तास याचा नेम नाही। आषाढी आणि कार्तिकीच्या वारीच्या दरम्यान तर 25 ते 30 तास या रांगेत दर्शन रांगेत उभं राहिल्याशिवाय तुम्हाला विठ्ठलाचं दर्शनही मिळत नाही। खरं तर पंढरपूरच्या देवस्थानानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले तिरुपती बालाजी किंवा शिर्डी असेल किंवा संत गजानन महाराजांचं शेगाव असेल, ही देवस्थानं पंढरपूरच्या तुलनेने भाविकांना सेवा सुविधा देण्यात आघाडीवर आहेत। पंढरपूरमध्ये येणारा भोळा भाबडा भाविक मात्र आता या तीर्थक्षेत्राशी पंढरपूरची तुलना करू लागलाय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंढरपूर देवस्थानानं केलेल्या दर्शन रांगेचा आढावा घेतलाय सुनील उमरे यांनी। आता आपण आढावा घेणार आहोत श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेचा। माझ्या पाठीमागं जे आपण पाहत आहात
हे श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेची व्यवस्था आहे। या ठिकाणी पत्रा शेड मारून आणि बांबूचे कठडे लावून या ठिकाणी दर्शन बारीची व्यवस्था केलेली आहे। विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी यात्रेच्या काळामध्ये जवळपास 2 लाखाहून अधिक भाविक या सगळ्या दर्शन बारीमध्ये उभे असतात। आपण पाहतायत या दर्शन बारीतली आतली व्यवस्था कशा पद्धतीची आहे। अनेक ठिकाणी गवत उगवलेलं आहे, दगड आहेत, छोटे छोटे मुरुम आहे आणि या सगळ्या मार्गावरून मार्गक्रमण करत विठ्ठलाचा धावा करत अनवाणी पायानी वारकरी भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात। आता आपण पूर्ण या संपूर्ण दर्शन बारीचा आढावा घेणार आहोत, काही वारकऱ्यांशी देखील आपण संवाद करणार आहोत। तर चला माझ्यासोबत आपण या सगळ्या दर्शन बारीचा आढावा घेऊयात। गोपाळपूरच्या पत्राशेड पासून सुरू झालेली दर्शन रांग चंद्रभागेच्या तीरावरती कासव गतीने म्हणजे 12 ते 15 तासानंतर या ठिकाणी पोहोचते आणि या चंद्रभागेच्या तीरावरून जात असताना या दर्शन रांगेच्या बाजूला आपण पाहतायत काटेरी झुडपं आहेत, अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि हे जे चंद्रभागेचं तीर दिसतं या तीरावरती वारकरी भाविक उघड्यावरती नैसर्गिक विधीला बसतात। प्रचंड अस्वच्छता, प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते आणि ह्या दर्शन रांगेला चिटकून आपण पाहताय हे या ठिकाणी इथे शेणाचे ढीगच्या ढीग या ठिकाणी पसरलेले आहेत आणि भाविकांना या सगळ्या दुर्गंधी आणि अस्वच्छतेतून मार्गक्रमण करत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जावं लागतंय। दर्शन रांगेच्या मार्गावरती अनेक ठिकाणी मठ, धर्मशाळा आणि पंढरपूर शहरातील निवासस्थाने आहेत आणि या लोकांना घरामध्ये मठामध्ये ये जा करण्यासाठी ही जी दर्शन बारी आहे ही अशी तोडली जाते आणि या कट केलेल्या दर्शन बारीतून अनेक वारकरी शॉर्टकट मार्गाने मंदिराकडे जात असतात। त्यामुळे दर्शन रांगेमध्ये जे भक्त उभे राहतात त्यांना अनेक तास तिष्ठत उभं राहावं लागतंय। देवाच्या पदस्पर्शाची रांग विठ्ठल मंदिरापासून 5 ते 6 किलोमीटर पर्यंत दूरवर गेलेली असते आणि या सगळ्या दर्शन बारीमधून जात असताना अशा पद्धतीचे जे ब्रिज टाकण्यात आलेले आहेत हे ब्रिज वयोवृद्ध लोकांना चढणं आणि उतरणं अतिशय त्रासदायक असतं। तिरुपती बालाजी आणि शिर्डीच्या धर्तीवरती पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग सुरू करावी अशी भाविकांची मागणी होती। या भाविकांच्या मागणीनुसार एक पहिला टप्पा म्हणून मंदिर समितीनं स्कायवॉकचं काम हाती घेतलेलं आहे। पाठीमागं आपण पाहतात हा जो नवीन स्कायवॉक आषाढीपूर्वीच मंदिर समितीनं सुरू केलेला आहे। 350 मीटरचा हा स्कायवॉक आहे। आता आषाढीपूर्वी याचं 200 मीटरचं काम पूर्ण झालंय। विठ्ठलाच्या दर्शन मंडपापासून ते गोपाळपूरच्या पत्राशेडपर्यंत हा संपूर्ण स्कायवॉक असणार आहे आणि याच गल्लीतून पूर्वी लाकडी बॅरिकेटिंग टाकून वाशा बांबूंचे दर्शन बारी केली जायची। या सगळ्या दर्शन बारीमध्ये वारकऱ्यांना ऊन, वारा, पाऊस या सगळ्याचा वारकऱ्यांच्या घुसखोरीचा सगळा त्रास सहन करत विठ्ठलाच्या दर्शनाकडे जावं लागायचं। मात्र आता हा जो स्कायवॉक होतोय या स्कायवॉकमुळे वारकऱ्यांना ऊन वाऱ्यापासून नैसर्गिक आपत्तीपासून तर संरक्षण होणारच आहे, त्याचबरोबर सुलभ आणि तत्पर दर्शन होण्यास मदत होणार आहे। मी आता उभा आहे श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपामध्ये। गोपाळपूर पासून सुरू झालेली ही जी पदस्पर्श दर्शनाची रांग आहे ती विठ्ठल मंदिराजवळ आल्यानंतर या दर्शन मंडपामध्ये फिरवली जाते। पाठीमागे आपण पाहत आहात हा जो दर्शन मंडप आहे 8 मजली हा दर्शन मंडप आहे आणि या दर्शन मंडपामध्ये वारकऱ्यांना अशा पद्धतीनं गोल गोल करून रांग केलेली असते आणि लोक जवळपास 40,000 लोक या सगळ्या दर्शन मंडपामध्ये एका वेळी उभे राहू शकतात अशा पद्धतीचं हे नियोजन या दर्शन मंडपामध्ये। मात्र ही सगळी जी व्यवस्था आहे ही अतिशय किचकट आहे, अतिशय त्रासदायक आहे। एखाद्या वारकऱ्याला बरंच चक्कर आली किंवा अन्य काही त्रास झाला, शारीरिक त्रास झाला तर त्या भाविकाला या मंडपातून बाहेर काढणं देखील अतिशय जिकिरीचं त्रासदायक होतं। त्यामुळे हा जो दर्शन मंडप आहे तो तिरुपती बालाजी किंवा शिर्डी संस्थानने ज्या पद्धतीनं दर्शन व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीनं असावा अशी वारकऱ्यांची मागणी आहे। गोपाळपूर पासून सुरू झालेली दर्शन रांग दर्शन मंडप पास करून आता विठ्ठल मंदिरामध्ये पोहोचले। विठ्ठल मंदिराच्या या दर्शन रांगेतील आपण काही वारकऱ्यांशी बोलूयात।
काय तुम्हाला वाटतं या दर्शन रांगेत सुविधा व्हायला हव्यात? दर्शन रांगेमध्ये म्हाताऱ्या माणसांना पायऱ्या उतरणे चढणे फार त्रास होत आहे, पायाला खडी टोचत आहे आणि तिथं लाईन बारीमध्ये फॅन चालू नाहीये, स्वच्छतागृहात नीट व्यवस्था नाहीये. काय दर्शन बारीमध्ये काय तुम्हाला वाटतं सुविधा असायला पाहिजे? आता जर इतर ठिकाणी देवस्थानला गेलो तर किती सुधारणा, किती स्वच्छता असते, थोड्याच वेळात तिथे दर्शन होत असते. आता येथे पाहिले तर 10-10, 12-12 तास सुद्धा लाईन मध्ये दर्शन मिळत नाहीये. तिरुपती बालाजी सारख्या ठिकाणी गेले तर 2 तासातच दर्शन होत असते. अजून म्हणजे असं म्हाताऱ्या माणसांसाठी बसायला वगैरे बालाजीला जसं केलंय तसं अशा खुर्च्या जरी टाकल्या तर थोडं म्हातारा माणूस बसू शकतं. आमच्या शेगावच्या जी सुविधा आहे, शेगावची जी सुविधा आहे गजानन महाराजाची तशी सुविधा नाही इथं. हे मंदिर जरी आलेलं शेगावचे इथं, त्याच्यामुळे तरी थोडीशी सुधारणा व्हायला पाहिजे या जनतेमध्ये. आता रांगेमध्ये 3-4 जण मतात येऊन राहिले, कमीत कमी सुधारणा व्हायला पाहिजे, त्याच्यावर देखरेख पाहिजे. काय पाहिजे? देखरेख या कर्मचाऱ्यांची देखरेख पाहिजे, त्याच्यावर स्वच्छता पाहिजे, देखरेख पाहिजे. पाणी नाही कुठं कुठं प्यायला, साफसफाई नाही. इथे बघितलं आम्ही, पण स्वच्छतेची खूप अभाव आहे, स्वच्छता नाही आहे. जसे आम्ही वैष्णोदेवीला गेलो होतो तर जागोजागी त्यांची खूप स्वच्छता असते. कायम तिथे म्हणजे ह्या घोड्यांच्या लीद वगैरे पडत असतात, पण कायम तिथे माणसं ते स्वच्छता करत असतात. तर इथे तसं नाही. आणि दुसरं म्हणजे लोक जे खातात काय काय त्याचे हे बॉक्स किंवा फल्स असतात ते सगळ्या टाकण्यासाठी असे डस्टबिन वेगवेगळ्या ठिकाणी लावले ना तर ते लोक त्याच्यामध्ये त्याचे कव्हर्स वगैरे टाकतील किंवा ते प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे टाकतील, पण तशी काय व्यवस्था नाही. तर तशी एक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चांगली व्यवस्था व्हायला पाहिजे. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. लग्न म्हटलं की वरातीचं स्वागत सुगंधी गुलाब पाणी शिंपडून केलं जातं, पण जळगावमध्ये मात्र मुलाकडच्या मंडळींचं अनोखं स्वागत करण्यात आलं आणि वरपक्षाकडच्या मंडळींनी स्वागतासाठी चक्क गाईचं शेण आणि गोमूत्रापासून गोबर स्नान आयोजित केलं होतं. जळगावच्या बाफना गोशाळेचे व्यवस्थापक अभय सिंग यांनी आपल्या मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं हे सगळं आयोजन केलं होतं आणि विशेष म्हणजे वरपक्षांकडच्या 200 पेक्षा जास्त वऱ्हाडी मंडळींनी मनापासून हे गोबर स्नान केलं. आज कहीं भी बारात आती है तो उनके स्वागत में विभिन्न तरह केमिकल साबुन और जो है परफ्यूम वगैरह लगाए जाते हैं जो बहुत हानिकारक होते हैं, उनके शरीर के स्किन के लिए बहुत बेकार होते हैं। आज हमने पंचगव्य का स्नान किया, ये पूरे शरीर की शुद्धि होती है और सब बाराती और अपने घर के लोग सब मिलकर के बहुत एंजॉय किए. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा इथे एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. वारीमध्ये आज एक अविस्मरणीय सोहळा पार पडला. ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काकांची बंधुभेट आज झाली. इथून पुढे माऊलींचा आणि सोपान काकांचा पालखी सोहळा आजच्या मुक्काम स्थळी म्हणजेच भंडी शेगावमध्ये रवाना झाला आणि याच मार्गाने जाणारा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा पिराची कुरोली या गावी आज मुक्कामी असेल. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय, पण जाता जाता बघणार आहोत आजच्या वारीतली काही क्षणचित्र.
विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल